नमस्कार मंडळी, दीप्तीज मराठी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत चॉकलेट आईस्क्रीम। एकदम परफेक्ट होते आणि खूपच टेस्टी होते। अगदी बाजारात मिळते त्या आईस्क्रीमपेक्षाही खूप छान आईस्क्रीम होते हे। तुम्ही आईस्क्रीमचं टेक्स्चर बघू शकता, किती क्रीमी आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे। यापुढे तुम्ही कधीच बाजारातून चॉकलेट आईस्क्रीम घरी घेऊन येणार नाहीये आणि घरीच बनवणार तुम्ही, गॅरंटी आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। इथे मी बाउलमध्ये 1 कप दूध घेते, यामध्ये टाकते 1/4 कप कोको पावडर। कोको पावडर आपल्याला चाळून घ्यायचं आहे। दुधात जर तुम्ही डायरेक्ट कोको पावडर टाकला तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात, त्यासाठी आपल्याला ते चाळून घेणं गरजेचं आहे। यामध्ये टाकते अर्धा कप साखर। परफेक्ट प्रमाण आहे, अचूक प्रमाण आहे, बिलकुल तुमची आईस्क्रीम बिघडणार नाही। आता आपण हे छान विस्कने मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी छान मिक्स करून घेतले। आता मी हे गॅसवर पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी हे ओतून घेते। थोडंसं तळाला जी साखर आहे ती साखर पण आपण पूर्ण यामध्ये टाकून द्यायचे। यामध्ये मी 2 चमचे दुधावरची साय टाकून घेतले। ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालते। याऐवजी तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम अवेलेबल असेल तर तुम्ही ते पण 2 चमचे टाकून घेऊ शकता। आता आपल्याला हे घट्ट होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे। या स्टेजला मी टाकते पाव कप मिल्क पावडर आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकते, कारण ह्याने दूध जे आहे छान घट्ट होते, दाटसरपणा येतो दुधाला। दूध जास्त आटवायची गरज लागत नाही आणि हे पण ऑप्शनल आहे। तुम्ही मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लोअर नाही टाकलं तरी चालते, पण मिल्क पावडरमुळे आईस्क्रीमला चव खूप छान येते। आता इथे आपलं दूध छान घट्ट होत आहे, तुम्ही बघू शकता। परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे दुधाची। इथे मी गॅस ऑफ केलाय। आता मी पॅनमध्येच हे गार होण्यासाठी बाजूला ठेवते। आता आपलं जे चॉकलेटचं दूध आहे ते गार झालेलं आहे, तरी मी हे या बाउलमध्ये टाकून घेते आणि प्लेट झाकून अर्धा तास मी हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। आता आपल्याला क्रीम व्हिप करायची आहे, त्यासाठी जे सामान लागत होतं ते मी आधीच अर्धा तास फ्रीजरमध्ये ठेवून चिल करून घेतलेलं आहे। आता यात मी अर्धा कप व्हिपिंग क्रीम टाकून घेते, यामुळेच आपली आईस्क्रीम परफेक्ट होणार आहे। आता आपण हे छान व्हिप करून घेऊया आणि इथे आपली आईस्क्रीम छान सेमी व्हिप झालेली आहे। आता यामध्ये जे आपण चॉकलेट मिल्क तयार केलेलं आहे, जे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ते यात टाकून घेऊया आणि परत आपण एकदा व्हिप करून घेऊया। खूप चविष्ट आईस्क्रीम होते ही, या उन्हाळ्यात एकदा नक्की ट्राय करा। आता आपल्याला छान व्हिप करून घ्यायचं आहे, दोन्ही पण व्हिपिंग क्रीम आणि चॉकलेट मिल्क। आता इथे मी आईस्क्रीम छान पूर्ण व्हिप करून घेतलेली आहे। हे मी एकदा चमच्याने पूर्ण मिक्स करून घेते। इथे मी एक डबा घेतलेला आहे, तुम्ही कोणताही कंटेनर वापरू शकता। त्यात मी हे आईस्क्रीम ओतून घेते। इथे मी पूर्ण आईस्क्रीम ओतून घेतले। एकदा चमच्याच्या सहाय्याने मी हे सेट करून घेते। आता यावर आपल्याला प्लास्टिक कव्हर लावायचं आहे किंवा तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल पण लावू शकता, पण हे लावणं गरजेचं आहे कारण यावर आईस क्रिस्टल जमा होणार नाही। आता आपल्याला ही आईस्क्रीम 6 ते 7 तास किंवा रात्रभर सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि इथे मी आईस्क्रीम रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवलेले होते। आता आपण बघूया आईस्क्रीम कशी झाली ते। वाव, एकदम भारी आपली आईस्क्रीम झालेली आहे। तुम्ही बघू शकता त्यावर कसले भारी बबल्स आलेले आहेत। एकदम परफेक्ट आईस्क्रीम झालेली आहे, खूप छान दिसते ही आईस्क्रीम, मस्त झालेली आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही आईस्क्रीमचं टेक्स्चर बघू शकता, किती क्रीमी झालेलं आहे, खूप मस्त आईस्क्रीम झालेली आहे। कुणी पाहुणे जर घरी आले, तुम्ही ही आईस्क्रीम दिली तर त्यांना कळणारही नाही की आईस्क्रीम ही घरी केलेली आहे। इतकी भारी आईस्क्रीम आपली झालेली आहे। आता आपण यावर चॉकलेटचे बारीक केलेले तुकडे टाकून घेऊया। याऐवजी तुम्ही चॉको चिप्स पण टाकू शकता। माझ्याकडे चॉकलेट सिरप आहे, त्याने मी हे आईस्क्रीम छान गार्निशिंग करून घेते आणि इथे आपली चॉकलेट आईस्क्रीम घरच्या घरी तयार आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि उन्हाळा स्पेशल अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनल
सबस्क्राईब करा। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीज सोबत। तोवर मस्त खा, मस्त रहा। बाय बाय, टेक केअर।